नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सुधीरदादा गाडगीळ यांनी भरला आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज. आज दिनांक 24/10/2024 रोजी सुधीरदादा गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि यावेळी विश्रामबाग भाजप कार्यालयापासून वाजत गाजत आणि मोठे शक्ती प्रदर्शन करत सुधीरदादा गाडगीळ यांनी कलेक्टर ऑफिस येथे उमेदवारी अर्ज भरला आणि यावेळी विविध पक्षातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुधीरदादा गाडगीळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांनी म्हटलं आहे की दादांनी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचं सांगितल्यावर आम्ही सर्वांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. भाजपामध्ये वरिष्ठांनी दिलेला आदेश सर्व मान्य मानून पक्षाने दिलेला उमेदवार म्हणजे सुधीरदादा गाडगीळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याच्या बाबतीत बांधील असल्याचं सांगितलं. यामध्ये प्रामुख्याने माननीय शेखर इनामदार, माननीय दिनकर, माननीय तात्याताई पाटील, माननीय मुन्ना कुरणे, माननीय दीपक बाबा शिंदे, माननीय श्रीकांत तात्या शिंदे, माननीय नितीन शिंदे, माननीय धनंजय सूर्यवंशी, माननीय सुब्राव मद्रासी, माननीय गीतांजली ढोपे पाटील, माननीय दिलीप सूर्यवंशी, माननीय महेंद्र चंडाळे, माननीय राणी कमलाकर, माननीय प्रकाश ढंग आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी शेखर इनामदार, सांगली विधानसभासाठी इच्छुक म्हणून होतो. गेल्या 4 दिवसामध्ये थोड्याशा नाराजीबद्दलच्या सूर प्रसारमाध्यमं व कार्यकर्त्यामध्ये होतं. गेली 32 वर्ष भारतीय जनता पार्टीचं मी एकनिष्ठ म्हणून त्या ठिकाणी काम करतो. अनेक निवडणुकीमध्ये यशस्वी त्या ठिकाणी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीला फार मोठं योगदान या ठिकाणी निर्माण करून देण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. गेली 25 ते 30 वर्ष एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी या सांगली जिल्ह्याला ओळख आहे. पक्षानं अनेक संघटनात्मक जबाबदारी या ठिकाणी दिली. त्यावेळेला पहिल्यांदाच मी विधानसभेसाठी मागणी त्या ठिकाणी केली. तर आपली उमेदवारी मिळाली नसल्यामुळे थोडंसं कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. त्या नाराजीमुळं कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आणि माझी स्वतःची समजूत करण्यासाठी मी 4 दिवस त्या ठिकाणी आत्मचिंतन केलं. परंतु आज प्रामुख्यानं मी या ठिकाणी प्रसारमाध्यमांना सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. तर ते कशासाठी? तर हक्कानं त्यांचं मत असं ठरलं की एकनिष्ठ माणसाने रुसायचंच नाही पक्षाचं. हे पक्ष म्हणजे तुमचं घर आहे, हे पक्ष म्हणजे तुमचं कुटुंब आहे आणि तुम्ही आदेशानुसार त्या ठिकाणी काम करायचं. थोडंसं कार्यकर्त्यांना समजून सांगण्यासाठी मला 4 दिवस त्या ठिकाणी माझा वेळ गेला. परंतु पक्षानं आदेश दिला. मी आज अगदी धाडसानं सांगतो की मला कोणतंही आश्वासन दिलं नाही, कोणतंही आम्ही दाखवलं नाही. मला एवढाच आदेश दिला की मला सुधीरदादा गाडगीळ यांचा विजय करून विजयी उमेदवार म्हणून 23 तारखेला मुंबईला घेऊन या, एवढेच त्या ठिकाणी तुम्हाला आदेश आहे. मी खरोखरच तुम्हाला सांगतो, भाग्यवान समजतो. असं अधिकारवाणीने वागणारा पक्ष आहे, खोटी आश्वासनं देणारा पक्ष इतर पक्षांसारखं नाही आहे. मला त्यांनी आदेश दिला, कोणतंही आम्हीच त्या ठिकाणी दिलं नाही. तुम्हाला हे पद देतो, ते पद देतो. त्या ठिकाणी समजूत काढण्यासाठी सुद्धा त्यांनी माझा प्रयत्न केला नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला रुसण्याचा व रागावण्याचा अधिकार नाही, असं अधिकारवाण्याने वरिष्ठांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. आता तुमची एकच जबाबदारी, जी तुमची खंत आहे, जी तुमची मळमळ आहे, ती 23 तारखेला गुलाल लावूनच त्या ठिकाणी सुधीरदादांना घेऊन या. त्यानंतर तुमचं या ठिकाणी ऐकलं जातं. मला खरोखरच स्वाभिमान वाटतो या ठिकाणी की या प्रसंगीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उच्च नेतृत्वाने मला अधिकारवाण्यानं त्या ठिकाणी सांगितलं, माझा गौरव केला. मला 25-30 वर्षामध्ये काम करत असताना मला खरोखरच विरोधकांचा पण मला अभिमान या ठिकाणी करावा वाटतो की मला एकाही माणसाने सल्ला दिला नाही की साहेब तुम्ही या ठिकाणी काहीतरी वेगळा निर्णय घ्या, काही वेगळी भूमिका. साहेब तुमचं योगदान आहे. भारतीय जनता पार्टीची ओळख म्हणजे शेखर इनामदार आहे. तुम्ही आहे त्या ठिकाणी फार सुंदर आणि अतिशय चांगलं दिसतं आहे.
माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर परत एकदा मी हे शिवधनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे आणि परत एकदा सांगलीचा विधानसभेचा आमदार सुधीरदादा गाडगीळ हे हॅट्रिक करतील आणि तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून या ठिकाणी आपण मुंबईला पाठवू, ही मोठी जबाबदारी पक्षाने मला या ठिकाणी दिली. काही नाराजी नाट्याबाबत किंवा काही नाराज आहेत इच्छुक त्यांच्या बाबतीत काय निर्णय? सगळ्यांशी चर्चा केली. आज सगळे फॉर्म भरायला आले, काही एक दुसरे राहिले त्यांचीसुद्धा आपण त्या ठिकाणी समजूत करू. पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज होतील, परंतु एक वरनं आदेश आल्यानंतर परत सगळे कामाला लागतील. आज स्वातीताई शिंदे आहेत, दिनकरताई आहेत, मी स्वतः आहे, पृथ्वीराज भाई आहे, नीरज सोरवंशी आहे, जे इच्छुक होते. भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे. इच्छा व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं न मानणारा हा पक्ष आहे. इच्छा ही व्यक्तच केली पाहिजे, परंतु इच्छा व्यक्त केल्यानंतर एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर अगदी हातात घात घालून आम्ही काम करू आणि ऐतिहासिक विजय आपण या ठिकाणी सांगली विधानसभेमध्ये मिळू. कशा प्रकारे आता ग्राउंड लेवलवर तुमचं काम असणार आहे? कारण यापूर्वी तुम्ही दादांच्या सोबतच असता, पण आता थोडा वेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. मी स्वतः आता असा निर्णय घेतलेला आहे की पूर्ण ग्राउंडवर आता मी काम करणार आहे, संघटनात्मक कामामध्ये सोडून. कारण विधानसभाचा इच्छुक उमेदवार म्हणून बऱ्याच ठिकाणी माझा प्रवास झाला, लोकांशी संपर्क साधला आणि गेल्या 25-20 वर्षाचं माझं जे योगदान आहे, त्या योगदानामध्ये प्रत्येक छोटा मोठा कार्यकर्ता मतदारांच्यापर्यंत संपर्क आहे. मी उद्यापासून माझं शेड्यूल ऐकून कुठल्याही प्रचारसभा ह्याच्यात सामील न होता मी घर टू घर अभियान राबवणार. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ताकद देणार आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम करून घेणार. गटबाजी वगैरे आता कुठलीही राहिलेली नाही, कुठलीही गटबाजी नाही. कार्यकर्त्यांना काय आव्हान राहील? कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करतो की आपण सगळे मिळून एकत्र काम करूया. तुम्ही एकत्र आहातच, आपलं ध्येय एकच, सुधीरदादांना तिसऱ्यांदा आणि कमलचिन्ह तिसऱ्यांदा चौथ्यांदा या मतदारसंघामध्ये खुलवायचं आहे. सर्वांनी एकत्रित काम करूया, धैर्यानं काम करूया, एवढीच माझी या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती आहे.